Hello everyone, in today's lecture we are going to discuss about activated sludge process, an example of secondary treatment. And as we all know that all the secondary treatment are the biological treatment, so activated sludge process is an example of biological treatment in which industrial wastewater is treated by using the air and biological flocks which composed of bacteria and protozoa. In simple word, in the activated sludge process, with the help of microorganism, the industrial wastewater is treated under the aerobic condition. So in the sewage treatment plant, the activated sludge process is a biological process that can be used for the several purposes. The main purpose of the activated sludge is to reduce or to oxidize the carbonaceous biological matter. म्हणजे वेस्ट वॉटरमध्ये इंडस्ट्रियल वेस्टमध्ये जे काही कार्बनेशियस बायोलॉजिकल मॅटर आहे, नायट्रोजिनस मॅटर आहे आणि जे रिमूव्हिंग न्यूट्रियंट्स किंवा राहिलेले न्यूट्रियंट्स आहेत इंडस्ट्रियल वेस्टमध्ये, त्यांना रिमूव्ह करणं, त्यांना रिड्यूस करणं इज द मेन पर्पज ऑफ द ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस. अँड सिम्पली ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेसमध्ये केलं काय जातं की जे वेस्टमधले किंवा जे ऑर्गॅनिझम आहेत, एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, ते एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम एरोबिक कंडिशनमध्ये इंडस्ट्रियल वेस्टमध्ये प्रेझेंट असलेले कार्बन, नायट्रोजन आणि न्यूट्रियंटला काय करतात, रिड्यूस करतात. जेव्हा एखाद्या वेस्टमधला कार्बन, नायट्रोजन आणि आपण म्हणूयात की न्यूट्रियंट्स म्हणजेच त्यातले डिझॉल्व्ड ऑर्गॅनिक मॅटर जेव्हा रिड्यूस्ड होईल, तेव्हाच त्या वॉटरला आपण काय म्हणूयात की इट इज सेफ टू रिमूव्ह आउटसाइड द इंडस्ट्री ऑर इट इज सेफ टू रिमूव्ह दॅट वॉटर इन द नॅचरल वॉटर बॉडीज. कारण जेव्हा आपण त्यातला ऑर्गॅनिक मॅटर रिड्यूस करू त्यावेळी काय अल्टिमेटली कमी होणार आहे, त्या वॉटरमधला बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड अँड केमिकल ऑक्सिजन डिमांड कमी होणार आहे. सो ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेसचं मेन एम किंवा पर्पज काय आहे की इंडस्ट्रियल वेस्टमध्ये प्रेझेंट असलेलं जे बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटर आहे ते ऑर्गॅनिझमच्या मदतीने, एरोबिक ऑर्गॅनिझमच्या मदतीने काय करणं, रिड्यूस करणं. सो in this activated sludge process, it contains a tank of the wastewater aeration followed by a settler and a solid recycling line. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की यात प्रेझेंट असलेलं आपण ज्याला ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस म्हणतो, हे ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेसमध्ये नक्की कुठला ऑर्गॅनिक किंवा आपण म्हणूयात कुठलं इंडस्ट्रियल वेस्ट ट्रीट केलं जातं, तर इट इज अ सेकंडरी ट्रीटमेंट प्रोसेस. त्यामुळे जे काही प्रायमरी ट्रीटमेंट प्रोसेसमधून आलेले इफ्लुएंट आहे, आपल्याला माहिती आहे की प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये सगळ्या फिजिकल मेथड्स आहेत की ज्याच्यात जे सॉलिड आहेत, डिझॉल्व सॉलिड्स आहेत, ते काय केले जातात, फिजिकल मेथड्सने रिमूव्ह केले जातात. सो असं जे ट्रीट केलेलं प्रायमरी ट्रीटमेंटमधलं इफ्लुएंट आहे, इट इज ट्रीटेड इन द सेकंडरी ट्रीटमेंट प्रोसेस. तसंच ॲक्टिवेटेड स्लज ही सेकंडरी ट्रीटमेंट प्रोसेस आहे, त्यातही काय होतं की प्रायमरी ट्रीटमेंट प्रोसेसमधून आलेलं जे इफ्लुएंट आहे, इट इज फर्दर ट्रीटेड इन द ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस. काय केलं जातं, तर वॉट एव्हर द इफ्लुएंट विच इज कलेक्टेड फ्रॉम द प्रायमरी इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट इज कलेक्टेड इन द एरेशन टँक. त्याला काय केलं जातं, ते सगळंच्या सगळं जे इफ्लुएंट आहे ते इफ्लुएंट एरेशन टँकमध्ये कलेक्ट केलं जातं. That effluent from the primary treatment plant, it is collected in the aeration tank. या एरेशन टँकमध्ये काय केलं जातं, तर ॲक्टिवेटेड स्लज ॲड केली जाते. आता स्लज म्हणजे काय, जेव्हा जेव्हा आपण स्लज ही टर्म वापरतो, इट इज नथिंग बट अ सेमी सॉलिड स्लरी दॅट कॅन बी प्रोड्यूस्ड फ्रॉम अ रेंज ऑफ इंडस्ट्रियल प्रोसेस. म्हणजे जेव्हा आपण प्रायमरी ट्रीटमेंट प्रोसेसमध्ये बघितलं होतं, जसं प्रायमरी ट्रीटमेंट प्रोसेसमध्ये आपण बघितलं होतं की आपण काय करतो, ग्रीड चेंबरमध्ये जे काही वेस्ट वॉटर आहे ते सेटलिंगसाठी ठेवतो. सेटलिंगमध्ये खाली जे सेटल होतं त्याच्यात काय काय प्रेझेंट असतं, त्यात ऑर्गॅनिक मॅटर आहे आणि मायक्रो ऑर्गॅनिझमसुद्धा आहेत. सो असे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा आपण ज्याला म्हणूया सेमी सॉलिड स्लरी आहे, विच कंटेन अँड ॲक्टिवली ग्रोईंग मायक्रो ऑर्गॅनिझम अलॉंग विथ सम अनयुटिलाइज्ड ऑर्गॅनिक मॅटर, हा जो कंटेंट असतो त्याला आपण काय म्हणतो, स्लज म्हणतो. मग तशीच जी स्लज आहे
आपण काय म्हटलं तर ह्या एरेशन टँकमध्ये काय केलं जातं तर प्रायमरी इफ्लुएंट ट्रीटमेंटमधून आलेलं वॉटर आणि त्या वॉटरमधलं जे काही आता त्यातलं जे काही सस्पेंडेड ऑर्गॅनिक मॅटर आहे ते रिमूव्ह करण्यासाठी त्यात आपण काय ॲड करतोय ऑर्गॅनिझम ॲड करतोय. पण ऑर्गॅनिझम कुठल्या फॉर्ममध्ये ॲड करतोय तर वी ॲड द स्लज इन टू दॅट एरेशन टँक. एरेशन टँकमध्ये आपण जेव्हा स्लज ॲड करतो म्हणजेच आपण काय ॲड करतो तर स्लजमधून आपण स्लज थ्रू आपण काय करतोय एरोबिक ऑर्गॅनिझम त्या एरेशन टँकमध्ये ॲड करतोय. आता एरेशन टँक आहे, एरेशन टँकमध्ये काय केलं जातं तर ह्या एरेशन टँकमध्ये जे काही एरोबिक ऑर्गॅनिझम त्या स्लजमधले आहेत त्यांची ग्रोथ एन्हान्स करण्यासाठी आणि ऑक्सिडेटिव्ह डिग्रेडेशन ऑफ द ऑर्गॅनिक मॅटर एन्हान्स करण्यासाठी कंटिन्युअसली त्याला काय प्रोव्हाइड केली जाते एअर प्रोव्हाइड केली जाते. आणि या एरेशनसाठी 2 मेकॅनिझमने एरेशन टँकमध्ये एअर इंजेक्ट केली जाते. आयदर बाय इंजेक्टिंग द एअर ऑर बाय सिम्पली कंटिन्युअसली मिक्सिंग दॅट कंटेंट ऑफ द एरेशन टँक. म्हणजे काय केलं जातं ह्या एरेशन टँकमध्ये एक तर आपण म्हणूयात एअर इंजेक्ट केली जाते किंवा ह्यातले सगळे कंटेंट कंटिन्युअसली काय केले जातात मिक्स केले जातात की जेणेकरून त्याच्यात काय होईल एअर जेवढा ऑक्सिजन ऑर्गॅनिझमला ऑर्गॅनिक मॅटरच्या कंप्लीट डिग्रेडेशनसाठी लागणार आहे तेवढं ऑक्सिजन ह्या थ्रू प्रोव्हाइड केलं जातं. सो एरेशन टँकमध्ये मेनली काय महत्त्वाचं आहे टू मेंटेन द ऑप्टिमम कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन और एक्सेस अमाऊंटमध्ये ऑक्सिजन प्रोव्हाइड केला जातो की ज्याच्यामुळे ऑर्गॅनिझम एअरच्या प्रेझेन्समध्ये म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन ऑर्गॅनिक मॅटरचं कंप्लीट डिग्रेडेशन करतील. आपल्याला माहिती आहे की एखाद्या ऑर्गॅनिक मॅटरचं कंप्लीट डिग्रेडेशन फक्त एरोबिक प्रोसेसनेच होतं किंवा आपण म्हणूयात ऑक्सिडेटिव्ह डिग्रेडेशन जे होतं किंवा ऑर्गॅनिझमचं आपण म्हणूयात की जो ऑर्गॅनिक मॅटर आहे तो कंप्लीट डिग्रेड केव्हा होतो एरोबिक प्रोसेसमध्ये डिग्रेड होतो. अनएरोबिक कंडिशनमध्ये कंप्लीट डिग्रेडेशन होत नाही. इट इज अ पार्शल डिग्रेडेशन. सो द मेन पर्पज ऑर एम ऑफ द ॲक्टिव्ह स्लज प्रोसेस इज टू कम्प्लिटली डिग्रेड द ऑर्गॅनिक मॅटर. आणि हे कंप्लीट डिग्रेडेशन करायचं असेल तर ऑर्गॅनिझमला ॲम्पल अमाऊंटमध्ये ऑक्सिजनची गरज आहे आणि हा ऑक्सिजन प्रोव्हाइड करण्यासाठी आपण एरेशन टँकमध्ये कंटिन्युअसली काय करतो एअर पास करतो किंवा आपण ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करतो. सो इट इज द मेन रिझन ऑफ दॅट एरेशन टँक. या एरेशन टँकमध्ये किती ऑक्सिजनची गरज असते तर युजली जे काही डिझॉल्व्ड ऑक्सिजन आहे त्या एरेशन टँकमधला इट शुड बी ग्रेटर दॅन द 2 mg/L. 2 mg/L पेक्षा जास्त काय असायला पाहिजे त्यातला डिझॉल्व्ड ऑक्सिजन असायला पाहिजे. देन ओनली द ऑर्गॅनिझम प्रेझेंट इन दॅट स्लज जे आपण ॲड केलेले आहेत त्या एरेशन टँकमध्ये ते काय करू शकतील त्या इफ्लुएंटमध्ये प्रेझेंट असलेले जे काही ऑर्गॅनिक मॅटर आहे त्याचं कंप्लीट ऑक्सिडेशन किंवा डिग्रेडेशन करू शकतील. आणि हे कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करण्यासाठी काय केलं जातं युजली तर एअर इंजेक्ट केली जाते. हे झालं इन केस ऑफ द ऑर्गॅनिक मॅटर. समटाईम देर आर सर्टन इंडस्ट्रियल इफ्लुएंट विच कंटेन व्हेरी हाय अमाऊंट ऑफ नायट्रोजन और नायट्रोजिनस वेस्ट. इफ द इफ्लुएंट कंटेन्स द हाय अमाऊंट ऑफ नायट्रोजिनस वेस्ट तर त्या नायट्रोजिनस वेस्टला और नायट्रोजिनस कंपाऊंडच्या कंप्लीट डिग्रेडेशनसाठी द ऑर्गॅनिझम रिक्वायर्ड एक्सेस अमाऊंट ऑफ ऑक्सिजन. नॉर्मल केसमध्ये आपण काय म्हणतो 2 mg/L ऑक्सिजन एवढं कॉन्सन्ट्रेशन जर आपण मेंटेन केलं या एरेशन टँकमध्ये तर इट इज सफिशियंट टू डिग्रेड द ऑर्गॅनिक मॅटर. बट if the effluent contain the nitrogenous compound then it required additional oxygen. आणि हा ॲडिशनल ऑक्सिजन किती लागतो तर जितकं अमोनियस नायट्रोजन आहे किंवा आपण म्हणत नायट्रोजिनस जितके कंपाऊंड आहेत त्या पर ग्रॅम नायट्रोजिनस कंपाऊंडसाठी आपण म्हणूयात की किंवा जितके नायट्रोजिनस कंपाऊंड आहे त्याला आपल्याला काय म्हणूयात तेवढा ग्रॅम आपल्याला ऑक्सिजन एक्स्ट्रा त्याच्यात ॲड करावा लागणार आहे. or in some simple word, if the effluent contain the nitrogenous compound then it required excess amount of oxygen. त्यामुळे 2 mg/L पेक्षा जास्त आपल्याला काय ॲड करावं लागणार आहे ऑक्सिजन. म्हणजे एरेशन टँकमध्ये आपल्याला जी इंजेक्ट करणारे आपण जी एअर इंजेक्ट करतो त्याची अमाऊंट किंवा मिक्सिंगचा रेट आपल्याला जास्त मेंटेन करावं लागेल जर आपल्याला माहीत असेल की आपल्या इफ्लुएंटमध्ये काय प्रेझेंट आहे नायट्रोजिनस वेस्ट प्रेझेंट आहे. सो
एरेशन टँकमध्ये काय होणार आहे की जे काही ऑक्सिजन आहे किंवा आपण म्हणूयात जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते एरेशन टँकमध्ये काय करतील, मिक्सिंग जेव्हा आपण करतो, आता आपण म्हटलं की या एरेशन टँकमध्ये दोन मेकॅनिझमने आपण एअर इंजेक्ट करतो, एकतर डायरेक्ट एअर इंजेक्ट करतो किंवा आपण मिक्सिंग करतो त्यावेळी काय होतं की एन्व्हायरमेंटमधली एअर प्रॉपरली काय होणार आहे, त्या एरेशन टँकमधल्या कॉम्पोनंटबरोबर मिक्स होणार आहे. सो एरेशन टँकमध्ये नक्की काय होतं, तर इन द एरेशन टँक ॲज वी कॅन सी इन दिस डायग्रॅम की एरेशन टँकमध्ये जे काही आपण म्हणूयात प्रायमरी ट्रीटमेंटमधून आलेलं इफ्लुएंट आहे, हे जेव्हा एरेशन टँकमध्ये येतं त्यावेळी एरेशन टँकमध्ये कम्प्लीट एरेशनमुळे कंटिन्युअसली जे स्लज आपण ह्यात ॲड केलेली आहे त्या स्लजमधले ऑर्गॅनिझम आणि ते इफ्लुएंट कंटिन्युअस मिक्सिंगमुळे काय होतात, एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात. इन प्रेझेन्स ऑफ द ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये मग या ज्या इंडस्ट्रियल वेस्ट वॉटरमध्ये प्रेझेंट असलेलं जे काही ऑर्गॅनिक मॅटर आहे त्या ऑर्गॅनिक मॅटरचं ऑर्गॅनिझम काय करतात, दे डिग्रेड दॅट ऑर्गॅनिक मॅटर आणि त्या ऑर्गॅनिक मॅटरचं डिग्रेडेशन करून ऑर्गॅनिझम काय तयार करतात, तर ऑर्गॅनिझम सिम्पली जे काही सस्पेंडेड ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट आहे त्या इंडस्ट्रियल वेस्टमध्ये त्या सस्पेंडेड ऑर्गॅनिक मॅटरला ऑर्गॅनिझम काय करतील, एरोबिक कंडिशनमध्ये त्याला हायड्रोलाइज करतील. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, ऑक्सिडेटिव्ह हायड्रोलायसिस म्हणतो किंवा त्याला काय करतात, इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन त्याचं हायड्रोलायसिस करतील. सस्पेंडेड ऑर्गॅनिक मॅटर हायड्रोलाइज झालं की इट गेट कन्वर्टेड इन टू अ सिम्पल सोल्युबल ऑर्गॅनिक मॅटर. दॅट सिम्पल सोल्युबल ऑर्गॅनिक मॅटर इज फर्दर डिग्रेडेड बाय द ऑर्गॅनिझम आणि ते ऑर्गॅनिझम काय करतात, तर हे जे काही तयार झालेले सोल्युबल ऑर्गॅनिक मॅटर आहे विथ द हेल्प ऑफ बायो ऑक्सिडेशन ऑर्गॅनिझम त्या ऑर्गॅनिक मॅटरला स्वतःचा एनर्जीचा सोर्स म्हणून यूज करतील अँड दे बायो ऑक्सिडाइज दॅट ऑर्गॅनिक मॅटर अँड कन्वर्ट इट इन टू अ CO2 H2O अमोनिया अँड एनर्जी. म्हणजे सिम्पली जे काही ऑर्गॅनिक मॅटर त्यात प्रेझेंट होता आता त्याचं कन्व्हर्जन कशात करतील ऑर्गॅनिझम, CO2 H2O आणि अमोनियामध्ये, की ज्याचं कन्व्हर्जन सिम्पल फॉर्ममध्ये झालं आहे. हाच ऑर्गॅनिक मॅटर किंवा आपण म्हणूयात हेच डिझॉल्व्ड ऑर्गॅनिक मॅटर जो काही त्या इफ्लुएंटमध्ये प्रेझेंट आहे तो वापरून ऑर्गॅनिझम स्वतःची ग्रोथही करतील. त्यामुळे आपण काय म्हणणार आहे, ऑर्गॅनिझम नुसता एनर्जीचा सोर्स म्हणून वापरतील का त्याला, तर नाही. अलॉंग विथ दॅट बाय युटिलायझिंग दॅट एनर्जी ऑर्गॅनिझम स्वतःसुद्धा काय होतील, रिप्रोड्यूस होतील किंवा त्यांचीही ग्रोथ होईल, त्यांचाही नंबर वाढेल. म्हणजे काय होणार आहे, बायोसिंथेसिस होणार आहे. सो बायोसिंथेसिस झाल्यामुळे काय होतील, नवीन हेटेरोट्रॉफिक मायक्रोबियल बायोमास तिथे तयार होईल. कळतंय. आपण काय म्हणतो बघा की या इंडस्ट्रियल वेस्टमध्ये जे प्रेझेंट असलेले ऑर्गॅनिझम आहेत किंवा ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेसमध्ये जी स्लज आपण ॲड करतोय त्या स्लजमध्ये नक्की कोण आहेत, तर त्या स्लजमध्ये मेनली एरोबिक हेटेरोट्रॉफिक बॅक्टेरिया आहेत. एरोबिक हेटेरोट्रॉफिक बॅक्टेरिया काय करतात, इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन ऑर्गॅनिक मॅटरचं कन्व्हर्जन स्वतःच्या ग्रोथ आणि मल्टिप्लिकेशनसाठी करणार आहेत. मग जेव्हा हे ऑर्गॅनिझम हे न्यूट्रियंट युटिलाइज करतील किंवा त्याचं कन्व्हर्जन एनर्जीमध्ये करतील त्यावेळी स्वतः ऑर्गॅनिझमची सुद्धा काय होईल, ग्रोथ होईल आणि ऑर्गॅनिझम काय तयार करतील, त्यांचा नंबर इन्क्रीज होईल. म्हणजे आपण काय म्हणूयात, आफ्टर द utilization of this organic matter microorganism increases or microorganism produces द लार्ज अमाऊंट ऑफ मायक्रोबियल बायोमास. म्हणजे ऑर्गॅनिझम स्वतःच रिप्रोड्यूस होतील, ऑर्गॅनिझम स्वतःचाच नंबर इन्क्रीज करतील आणि काय तयार करतील, तर हेटेरोट्रॉफिक ऑर्गॅनिझम आहेत ते स्वतःचाच मायक्रोबियल बायोमास इन्क्रीज करतील. मग जितका मायक्रोबियल बायोमास वाढेल, जितक्या ऑर्गॅनिझमचा नंबर वाढेल, तितके ऑर्गॅनिझम त्यांच्या स्वतःच्या ग्रोथ आणि मल्टिप्लिकेशनसाठी त्या वेस्टमध्ये प्रेझेंट असलेले, इफ्लुएंटमध्ये प्रेझेंट असलेले ऑर्गॅनिक मॅटर युटिलाइज करतील आणि त्या ऑर्गॅनिक मॅटरचं कन्व्हर्जन कम्प्लीट त्याचं काय करतील, डिग्रेडेशन करतील. आपण म्हणूयात ऑक्सिडेटिव्ह डिग्रेडेशनमध्ये जो काही ऑर्गॅनिक मॅटर आहे त्याचं कम्प्लीट डिग्रेडेशन होतं आणि शेवटी त्या ऑर्गॅनिक मॅटरचं कन्व्हर्जन कशात होईल, CO2 H2O अमोनिया अँड एनर्जी. सो या सगळ्या मेकॅनिझमने होतं काय, तर फर्स्ट ऑर्गॅनिझम काय करतील, वॉट एव्हर द सस्पेंडेड ऑर्गॅनिक मॅटर present in that effluent, it is hydrolyzed by the organism for the production of CO2 H2 and energy, and by utilizing that energy organism increase their number. ऑर्गॅनिझम स्वतःचा नंबर इन्क्रीज करतील, मीन्स दे इन्क्रीज द बायोमास आणि तो इन्क्रीज झालेला जो बायोमास आहे दॅट ऑर्गॅनिझम अगेन युटिलाइज द वॉट एव्हर द
organic matter present in that effluent and convert it into a simple CO2, H2 and ammonia. आपलं पर्पजच काय आहे इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटचं, की इंडस्ट्रीयल वेस्टमध्ये प्रेझेंट असलेलं जे ऑर्गॅनिक मॅटर आहे ते ऑर्गॅनिक मॅटर काय करायचं आहे, त्याचा लोड कमी करायचा आहे, सस्पेंडेड सॉलिडचा लोड कमी करायचा आहे. तेच आपण इथं अचीव करतो आहे. मात्र ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेसमध्ये कोणाच्या मदतीने हे करतो आहे आपण, तर ऑर्गॅनिझमच्या मदतीने हे करतो आहे. इथं होतं काय, ॲक्टिवेटेड स्लजमध्ये होतं आहे काय, की आपण काय म्हणतो की लार्ज अमाऊंटमध्ये ह्या एरेशन टँकमध्ये जेव्हा आपण ऑर्गॅनिझमला मिक्स करू किंवा ऑर्गॅनिझम ह्या प्रोसेसने जेव्हा काय करतील, ऑर्गॅनिक मॅटर युटिलाइज करतील, त्यावेळी ऑर्गॅनिझमचा काय होणार आहे, स्वतःचा नंबर तिथे इन्क्रीज होणार आहे. सो इन द ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस वेन द मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतील, ब्रेकडाऊन द ऑर्गॅनिक मॅटर, जेव्हा ते ब्रेकडाऊन करतील ते स्वतःचा बायोमास इन्क्रीज करतात आणि त्यामुळे या एरेशन टँकमध्ये तुम्ही जी काही स्लज ॲड केलेली आहे त्याच्या कंपॅरिझनमध्ये खूप लार्ज अमाऊंटमध्ये काय तयार होतात. मग ह्या आपण म्हणूयात ॲक्टिवेटेड स्लज ट्रीटमेंटमध्ये त्या टँकमध्ये फ्लॉक्स तयार होतात. त्या टँकमध्ये काय तयार होतील, फ्लॉक्स तयार होतील. आता आपल्याला माहिती आहे फ्लॉक्स तयार होतील, फ्लॉक्सलाच आपण काय म्हणतो, अ ग्रुप कन्सिस्टिंग ऑफ अ इंडिव्हिज्युअल फ्रॉम द सेम स्पेसीस. म्हणजे जे ऑर्गॅनिझम आहेत सेम स्पेसीसचे ऑर्गॅनिझम ते एकत्र येऊन फ्लॉक्स तयार करतील. आपण मराठीत बोलायचं झालं की त्याला आपण काय म्हणतो, कळप तयार करतील. म्हणजे ग्रुप तयार होईल आणि असे छोटे छोटे फ्लॉक्स आपण म्हणूयात ह्या एरेशन टँकमध्ये काय होतील, मग तयार होतील. आता जेवढा काही ऑर्गॅनिक मॅटर त्या इफ्लुएंटमध्ये प्रेझेंट होता तो सगळा युटिलाइज झाल्यानंतर आता काय करणं गरजेचं आहे, की जे काही ट्रीटेड वेस्ट वॉटर आहे ते आणि तयार झालेला जो काही फ्लॉक्स आहेत म्हणजे जे ऑर्गॅनिझम आहेत, की त्या फ्लॉक्समध्ये काय असतील, ऑर्गॅनिझमही आहेत आणि काही ऑर्गॅनिक मॅटरही आहे. त्याचे जे क्लम्स तयार झालेत किंवा जे फ्लॉक्स तयार झालेत त्यांना आता सेपरेट करायला पाहिजे. सो आफ्टर दिस ट्रीटमेंट काय केलं जातं, व्हॉट एव्हर द कंटेंट विच इज प्रेझेंट इन द एरेशन टँकमध्ये त्याला थोडा वेळ रिॲक्ट होऊ दिलं जातं. युजली कन्व्हेन्शनल मेथडमध्ये दॅट इफ्लुएंट विच इज एंटर इन टू द एरेशन टँक इट इज अलाउड टू रिॲक्ट विथ द मायक्रो ऑर्गॅनिझम फॉर द 2 hours. म्हणजे आपण म्हणूयात रेस्टिंग टाईम किती आहे, किती वेळ ते राहतं एरेशन टँकमध्ये, 2 तास राहतं. आणि ह्या 2 तासानंतर काय केलं जातं, एरेशन टँकमधलं हे जे काही इफ्लुएंट आहे ते फर्दर कुठं पास केलं जातं, ते ट्रान्सफर कुठं केलं जाणार आहे, सेकंडरी क्लॅरिफायरमध्ये. काय हा सेकंडरी क्लॅरिफायर, तर सिम्पली त्याच्यात काय केलं जातं, जे काही एरेशन टँकमधलं कंटेंट आहे ते सेकंडरी क्लॅरिफायरमध्ये शिफ्ट केलं जातं अँड त्यातलं जे काही ऑर्गॅनिक मॅटर किंवा आपण म्हणत जे काही फ्लॉक्स आहेत त्याला खाली सेटल होऊ दिलं जातं. थोड्या वेळासाठी त्याचा रिटेन्शन पिरियड मेंटेन केला जातो आणि त्यातलं जे काही ऑर्गॅनिक मॅटर आहे किंवा जे काही तयार झालेलं फ्लॉक्स आहेत दे आर अलाउड टू सेटल ॲट द बॉटम. पहिल्या केसमध्ये एरेशन टँकमध्ये ते सेटल का होत नव्हते, कारण कंटिन्युअसली आपण एरेशन देतो आहे, कंटिन्युअसली आपण त्याचं मिक्सिंग करतो आहे, त्यामुळे ते फ्लॉक्स तयार होत आहेत पण ते खाली सेटल होत नाही आहेत. आपण काय केलं, ह्या एरेशन टँकमधलं हे सगळं जे इफ्लुएंट आहे ते सेकंडरी क्लॅरिफायरमध्ये ट्रान्सफर केलं. काय होतं सेकंडरी क्लॅरिफायरमध्ये, इन द सेकंडरी क्लॅरिफायर हे जे काही सस्पेंडेड सॉलिड्स आहेत ते काय होतात, दे गेट सेटल्ड ॲट द बॉटम. त्यांना काय केलं जातं, दे आर अलाउड टू सेटल ॲट द बॉटम, त्यांना बॉटमला सेटल केलं जातं. आता ह्या सेकंडरी क्लॅरिफायरमध्ये जी खाली सेटल झालेले फ्लॉक्स आहेत त्याला आपण काय म्हणतो, त्यालाच आपण स्लज म्हणतो. पण आता ह्या स्लजमधले जे ऑर्गॅनिझम आहेत ते काय आहेत, ॲक्टिव्ह आहेत, त्यांच्या ॲक्टिव्ह ग्रोईंग फेजमध्ये आहेत. आपण काय म्हणूयात मेटाबॉलिझमचा रेट त्यांच्यातला हाय आहे. असे ऑर्गॅनिझम आपण काय म्हणतो, की स्लजमध्ये प्रेझेंट असलेल्या ऑर्गॅनिझमला आता ह्याला आपण म्हटलं ॲक्टिव्ह स्लज म्हणण्याचं रिझन काय आहे, ह्या स्लजमधले ऑर्गॅनिझम ॲक्टिव्ह फेजमध्ये आहेत. आणि आता सरफेसवर राहिलेलं जे काही क्लॅरिफाईड इफ्लुएंट आहे ते फर्दर ट्रीटमेंटसाठी पाठवलं जातं आणि जे काही स्लज आहे जे तयार होतं दॅट स्लज इज रिसायकल्ड और इट इज अगेन यूज्ड फॉर द नेक्स्ट बॅच. म्हणजे जी काही ॲक्टिव्ह एरेशन टँकमध्ये प्रायमरी ट्रीटमेंटमधून जी नेक्स्ट इफ्लुएंट येईल त्याच्यात परत त्यातला ऑर्गॅनिक मॅटर युटिलाइज करण्यासाठी हेच ॲक्टिव्ह स्लज म्हणजे हेच ऑर्गॅनिझम परत ह्या टँकमध्ये काय केले जातात, ॲड केले जातात. आणि जे काही ऑर्गॅनिझम सेपरेट करून
राहिलेलं सुपरनेटंट क्लॅरिफायर वॉटर आहे ते फर्दर ट्रीटमेंटसाठी नेक्स्ट प्लांटमध्ये ट्रान्सफर केलं जातं. देन द नेक्स्ट क्वेश्चन अरायजेस की आपल्याला कधी कळतं की एरेशन टँकमधल्या जे काही इफ्लुएंट त्यात आलं आहे त्यातला ऑर्गॅनिक मॅटर आहे तो युटिलाइज झालेला आहे. तर याचं एक सिम्पल इंडिकेटर म्हणून काय यूज केलं जातं तर फॉर दॅट युजली मिक्स्ड लिकर सस्पेंडेड सॉलिडचं कॉन्सन्ट्रेशन चेक केलं जातं. मिक्स्ड लिकर सस्पेंडेड सॉलिडचं कॉन्सन्ट्रेशन चेक केलं जातं म्हणजे काय केलं जातं तर एरेशन टँकमध्ये आपण म्हणूयात इनिशियली काहीतरी सस्पेंडेड सॉलिड्स आहेत कारण आपण त्यात काय ॲड केलेलं आहे ही स्लज ॲड केलेली आहे. जर यातला ऑर्गॅनिक मॅटर ऑर्गॅनिझमने युटिलाइज केला तर आपण काय म्हणतो दिस ऑर्गॅनिझम फॉर्म्स द लार्ज अमाऊंट ऑफ फ्लॉक्स. लार्ज अमाऊंटमध्ये काय तयार करतील ते फ्लॉक्स तयार करतील. त्यामुळे स्लज ट्रीटमेंट आपण म्हणूयात वेस्ट वॉटर ट्रीटमेंटच्या आधी एरेशन टँकमध्ये जेवढं मिक्स लिकर सस्पेंडेड सॉलिड्स होते ते सस्पेंडेड सॉलिड्स काय होतील ट्रीटमेंटनंतर त्यांचा नंबर इन्क्रीज होणार आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो द अमाऊंट ऑफ स्लज प्रोड्यूस्ड फ्रॉम द ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अमाऊंट ऑफ वेस्ट वॉटर ट्रीटेड. म्हणजे जितक्या जास्त अमाऊंटमध्ये ॲक्टिवेटेड स्लज म्हणजे हे फ्लॉक्स तयार होतील ह्याचाच अर्थ तितक्या जास्त अमाऊंटमध्ये काय झालेलं आहे त्यात प्रेझेंट असलेलं ऑर्गॅनिक मॅटर वेस्टमधलं ऑर्गॅनिक मॅटर ऑर्गॅनिझमने युटिलाइज केलेलं आहे. सो दॅट मिक्स्ड लिकर सस्पेंडेड सॉलिड्सचा जो नंबर आहे तो चेक केला जातो आणि त्याच्यावरून ठरवलं जातं की खरंच ह्याचं काय झालं आहे कंप्लीट डिग्रेडेशन ऑर्गॅनिक मॅटरचं झालं आहे की नाही हे चेक केलं जातं. सो त्याचा जो रिटेन्शन टाईम आहे त्याला एका ठराविक वेळेसाठी काय केलं जातं रिॲक्ट होऊ दिलं जातं. आपण म्हणूयात कन्व्हेन्शनल मेथडमध्ये आपण म्हणूयात त्याला वेळ किती दिला जातो 2 hours इतका वेळ त्याला दिला जातो आणि त्यानंतर त्यातलं जे काही ॲक्टिवेटेड स्लज किंवा फ्लॉक्स आहेत ते सेपरेट केले जातात आणि इफ्लुएंट ट्रीटेड इफ्लुएंट सेपरेट केलं जातं अँड दॅट क्लॅरिफाईड ट्रीटेड इफ्लुएंट इज फर्दर ट्रीटेड इन द इफ इट रिक्वायर्ड ट्रीटमेंट देन इट इज ट्रीटेड इन द टर्शरी ट्रीटमेंट मेथड. आपण आत्ता बघतो ही सेकंडरी ट्रीटमेंट मेथड आहे. फर्दर त्याला टर्शरी ट्रीटमेंट मेथडमध्ये ट्रीट केलं जातं. सो आपण बघितलं की प्रायमरी इफ्लुएंट ट्रीटमेंटमध्ये प्रायमरी क्लॅरिफायरमधून जे आलेले इफ्लुएंट आहे त्याला फिजिकल मेथडने प्रायमरी ट्रीटमेंट दिली जाते. त्यातून येणारं जे क्लॅरिफाईड आपण म्हणूयात इफ्लुएंट आहे ते सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये येतं. ज्यात आपण म्हणूयात ॲक्टिवेटेड स्लज मेथड जर तुम्ही वापरणार असाल तर ते डायरेक्ट एरेशन टँकमध्ये येईल. एरेशन टँकमध्ये त्यातला ऑर्गॅनिक मॅटर रिड्यूस केला जाईल. त्यातलं जे काही क्लॅरिफाईड आपण म्हणूयात एरेशन टँकमध्ये काय केलं जाईल ऑर्गॅनिझम मिक्स केले जातील आणि ऑर्गॅनिक मॅटर रिड्यूस केला जाईल. ह्यातलं सगळं कंटेंट सेकंडरी क्लॅरिफायरमध्ये ट्रान्सफर केलं जातं जिथं त्यातलं ॲक्टिवेटेड स्लज सेपरेट केलं जातं आणि जो क्लॅरिफाईड ट्रीटेड इंडस्ट्रियल इफ्लुएंट आहे ते फर्दर ट्रीटमेंटसाठी पुढं पास केलं जातं. सो इट इज ॲन ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस. समटाईम या ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेसमध्ये मॉडिफिकेशन करून नावडेज मॉडिफाईड फॉर्म ऑफ कन्व्हेन्शनल ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस इज ऑल्सो युज्ड. काय यात फरक आहे तर इन दिस प्रोसेस अँड एक्सेस स्लज इज मिनिमाइज्ड बाय ऑक्सिडेशन अँड इन्क्रीज इन रेसिडन्स टाईम दॅट इज थ्रू द लार्ज साईज ऑफ एरेशन टँक. म्हणजे एरेशन टँकचा साईज वाढवला जातो, एरेशनचा फ्रिक्वेन्सी वाढवली जाते आणि रिटेन्शन पिरियड वाढवला जातो की ज्याच्यामुळे काय होणार आहे की ऑर्गॅनिझमचा जो नंबर आहे किंवा डिग्रेडेशन व्हायचं कंप्लीट डिग्रेडेशन काय होईल ऑर्गॅनिक मॅटरचं इन्क्रीज होईल. द रिटेन्शन टाईम इज एक्सटेंडेड अप टू 1 to 2 days. जसं आपण काही आरसाठी कन्व्हेन्शनल मेथडमध्ये एरेशन टँकमध्ये त्या इफ्लुएंटला ठेवतो तसं एक्सटेंडेड एरेशनमध्ये रिटेन्शन टाईम 1 ते 2 दिवसापर्यंत वाढवला जातो विच रिझल्ट्स इन द व्हेरी लो नेट यील्ड ऑफ अ स्लज ड्यू टू इट्स कन्झम्शन ऑफ एन्डोजिनस रेस्पिरेशन. त्यामुळं काय होणार आहे की जर आपण रिटेन्शन टाईम वाढवला तर तयार होणाऱ्या स्लजचा नंबर कमी झालेला आपल्याला दिसतो. सो द मेन ॲडव्हान्टेज ऑफ द एक्सटेंडेड एरेशन सिस्टीम इज हॅविंग अ मिनिमम स्लज हँडलिंग फॅसिलिटीज ॲज कम्पेअर्ड विथ द अदर कन्व्हेन्शनल ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस. एक गोष्ट लक्षात घ्या, जरी इथे ॲक्टिवेटेड स्लज तयार होत असेल तरी आपण जे नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे की ह्या स्लजला परत ट्रीटमेंट आपल्याला द्यावी लागते. या स्लजची अमाऊंट जितकी कमी असेल तितके त्यासाठी लागणारी पुढची जी प्रोसेस आहे तेवढी आपल्याला ती प्रोसेस कमी करावी लागेल. सो देअरफोर नावडेज मॉडिफिकेशन काय केलं जातं एक्सटेंडेड एरेशन त्याला दिलं जातं
पण त्याचा एक डिसॲडव्हान्टेज आहे की रिटेन्शन टाईम त्याचा जास्त आहे. 1 ते 2 दिवस तुम्हाला काय करावं लागेल की या एरेशन टँकमध्ये तुम्हाला ते ऑर्गॅनिझम किंवा एरेशन टँकमध्ये ते इफ्लुएंट ठेवावं लागेल. सो कुठली मेथड, कन्व्हेन्शनल मेथड वापरायची की एक्सटेंडेड एरेशन मेथड वापरायची, देन इट इज अगेन डिपेंड ऑन द टाईप ऑफ इंडस्ट्रियल वेस्ट. तुमचं इंडस्ट्रियल वेस्ट किती आहे, त्यात ऑर्गॅनिक मॅटर किती आहे, तो लोड किती आहे, हे ठरवतं की सिम्पल कन्व्हेन्शनल मेथड तुमच्यासाठी इझी आहे की तुम्हाला मॉडिफाईड मेथड वापरावी लागणार आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं तर इन द ॲक्टिवेटेड स्लज ट्रीटमेंट प्रोसेस युजली केलं काय जातं, वॉट एव्हर द ऑर्गॅनिक मॅटर इज प्रेझेंट इन दॅट इफ्लुएंट इट इज रिड्यूस्ड बाय यूजिंग द मायक्रो ऑर्गॅनिझम, स्पेशली एरोबिक हेटेरोट्रॉफिक मायक्रो ऑर्गॅनिझम. आणि हे जे एरोबिक हेटेरोट्रॉफिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते काय करतात, दे युटिलाइज दॅट ऑर्गॅनिक मॅटर अँड फॉर्म्स द फ्लॉक्स. काय आहेत हे फ्लॉक्स, दॅट फ्लॉक्स इज नथिंग बट इट कंपोज्ड ऑफ सॅप्रोफायटिक बॅक्टेरिया अँड सम प्रोटोझोआ. हे सॅप्रोफायटिक बॅक्टेरिया आणि प्रोटोझोआ मिळून काय करतात, फ्लॉक्स तयार करतात. आणि हे फ्लॉक्स काय करतील, हा जो काही ऑर्गॅनिक मॅटर आहे तो डिग्रेड करतील. सो इथं आपला ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस कंप्लीट झालं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट ट्रीटमेंट बघूयात. थँक्यू.